ताकदवान संघ आहे आणि केवनाळे छावा इलेव्हन हा संघ देखील आपण पाहिलं तर अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांनी देखील वर्चस्व गाजवलंय टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये देखील आणि रबर बॉल क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतात. मागील वर्षी जी आपण पाहिली SKMB ची स्पर्धा ज्यामध्ये घेसरला ती स्पर्धा होती आणि तिकडे केवनाळे संघाने प्रथम क्रमांक पटकावला होता. तिकडे गणेश दाबेकर मालिकेवरचा हकदार कॅश प्राइज 11,000 रुपये त्याला मात्र दिले गेले होते. तो नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तर सनील उतेकर एक अष्टपैलू खेळाडू युवा खेळाडू आणि तो मात्र पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. गोलंदाजीसाठी मनोज तळेकर मॅन फ्रॉम निवे. पहिलाच बॉल टॉप आहे. चेंडू हवेत आहे. विकेट मिळण्याची शक्यता आणि मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. पहिला धक्का खेळाडू बाद. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय आणि सनीलला मात्र परतावं लागतंय. शून्यावरती शून्याचा चष्मा घालून मात्र परतलाय सनील उतेकर. चांगली गोलंदाजी. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे मात्र मनोज तळेकरनं दाखवलंय आणि दररोजचे स्टेटस त्याचे आम्ही पाहतो. सकाळच्या सत्रामध्ये विरारला त्याचा सराव नेहमी पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा त्याला मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिल्या खेळाडूला बाद केलंय. आज जर पाहिलं तर पोलादपूर नगरपंचायत नगरसेवक बांधकाम सभापती आणि भावी नगराध्यक्ष सन्माननीय सिद्धेश शेठ साहेब यांचा वाढदिवस आहे. त्यांना देखील शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून सिद्धेश शेठ साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर या स्पर्धेला तुषार जाधव सूरज सोनवणे यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. या स्पर्धेला गोवेलेकरांच्या स्पर्धेला पोलादपूरवरून देखील स्पर्धा पाहिली जाते आणि बरेच जण आता प्रेक्षक देखील युट्यूबला जुळलेत कारण चांगल्याच मॅचेस रंगतायत. मागील मॅच देखील आपण शेवटच्या बॉल पर्यंत आपण पाहायला मिळाली होती आणि ही मॅच देखील तेवढ्याच चुरशीची आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती युवराज दाबेकर स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय कारण 16 टीम आजच्या दिवसात खेळत आहेत. टोटल 15 मॅच कव्हर करायच्या त्यासाठी सहकार्य करा. पाऊस देखील आलाय आणि पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसरा बॉल पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली मनोजला. बॅकफुटला जाऊन दुसरी देखील मिळाली असती परंतु यष्टीरक्षक विजयची चुकी आणि तो तिकडे देखील स्किड झालाय. ही पावसाळी क्रिकेटची मजा आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये बरंच काही असं घडतं. तर या ठिकाणी जनार्दन आहिरे यांचे देखील आगमन झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. या आपलं व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत असेल. आता गणेश दाबेकर स्ट्राईक वरती विस्फोटक फलंदाज. हा फटका एका हाताने खेळलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय परंतु तो पाच राहील. हा बॉल लांब जाईल आणि बॉल गेलाय लांब दूरवरचा खणखणीत असा गगनभेदी षटकार गणेश दाबेकरच्या बॅट मधून आलाय. व चांगला फटका. ही खासियत या खेळाडूची स्पेशलिस्ट रबर बॉल स्पेशलिस्ट मध्ये अष्टपैलू कामगिरी गणेश दाबेकरची पाहायला मिळाली होती आणि आज त्याच्या बॅट मधून एका हाताने मारलेला षटकार पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी देखील परंतु आक्रमण झालंय आता. गणेश दाबेकर हा बॉल सोडून दिला ऑफ स्टिक बराच बाहेर आहे आणि ते पाहिलं पंचांनी आणि दंडित केले गोलंदाज मनोजला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावफलक एकीने पुढे जातोय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली लढत चांगली स्पर्धा पाहायला मिळते. गोवेलेकरांच्या माध्यमातून भारदार नियोजन केलंय. आणखीन एक चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने. वा वा गणेश दाबेकर आपल्या बॅट मधून आलाय हा नेत्रदीपक फटका. आणखीन एक षटकार. 2 बॉलवरती मनोज तळेकर सरस ठरला होता परंतु त्याच्यानंतर स्ट्राईक चेंज झाली. विकेट मिळाली असती परंतु तिकडे झेल ड्रॉप झाला आणि स्ट्राईक एंड वरती आला गणेश दाबेकर. त्याच्यानंतर आले 2 षटकार गणेश दाबेकरच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय. 14 वरती 9 फलक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल. 2 षटकार त्याने ठोकले. 4 षटकांचा सामना. पुढचा बॉल शेवटचा बॉल
हा देखील स्पीड झाला, बॉल निघून गेला अधिक वेगाने, प्रचंड वेग पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. अजून एक बॉल बाकी आहे. 15 धावसंख्या जर पाहिली तर 14 वरती स्थिरावली आहे. हा देखील बॉल प्रचंड वेगाने स्ट्रेट झाला, गुडली स्पॉट वरतून चेंडू राईज झाला आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरी धावफलकावरती एक बाद 14 धावा. एक विकेट देखील मिळाली. त्याच्यानंतरचे 2 बॉल मधले होते ते चांगले फटके त्यांनी सजवले गणेश जांभेकरने. त्याच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून षटकार आला, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार आला. असे 2 मोठे फटके आले. आज लकी पार्टी नाहीये संघामध्ये. बरेच खेळाडू म्हणजे अनुपस्थित आहेत. कारण गावावरून प्रवास करावा लागतो आणि पोलादपूर ते मुंबई हा प्रवास करता करता मुंबई गोवा महामार्ग सध्या तरी पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवरती विजय तळेकर. युवराज दाभेकर बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावरती आलेत. पाहूया त्यांच्या बॅटमधून किती धावा येत आहेत. हा बॉल सीट झालाय, बॉल निघून गेला प्रचंड वेगाने, खाली राहिला, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती बीट केले युवराज दाभेकर यांना. जास्तीचे स्ट्राईक गणेश दाभेकरकडे जर आले तर नक्कीच मोठी धावसंख्येकडे वाटचाल होऊ शकते आणि ती क्षमता आहे त्याच्याकडे, परंतु त्याला स्ट्राईक देणं आवश्यक आहे. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू असलेली ही स्पर्धा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेलीच्या माध्यमातून भारताला असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं हार्दिक असं आभार. हा बॉल जर पाहिला तर शॉर्ट मिड ऑफला खेळलाय, तिकडे एक धाव मिळाली. स्ट्राईक आता गणेश दाभेकर आली आणि तो कसा मात्र फायदा घेईल पाहावं लागेल. 16 संघांचा सहभाग, 16 संघांमध्ये ही असलेली स्पर्धा आपण पाहतोय. असोसिएशनचे 16 संघ आणि चांगले संघ. पावसाळ्यामध्ये जो संघ खेळतो तो मात्र चांगल्या पद्धतीने पुढच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा फटका गणेश दाभेकरच्या बॅटमधून ऑन साइडला, बॉल मात्र थांबणार नाही. अलॉंग विथ द कार्पेट निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4, येईल चौकार. 4 धावा आल्यात. मोठे फटके खेळतोय तो आणि त्याच्याकडे क्षमता आहे, त्याची ताकद, त्याच्या नजाकत सगळं काही एका फटक्यामध्ये पाहायला मिळतंय गणेश दाभेकरच्या. चांगल्या ओपनचं क्रिकेट देखील तो खेळतो. ठाण्यामध्ये स्थायिक असताना D99 स्पोर्ट्सचे तो शॉप त्याचा आहे. पुन्हा एकदा कव्हरला फटका, वा हेलिकॉप्टर सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या संख्या 20 वरती जाऊन पोहोचली. GTC वाहिनीवरती जे प्रेक्षक आणि आमचे संपूर्ण GTC वाहिनीचे कॅमेरामन, ऑपरेटर यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करू. आज सुशील पाटील नाहीये. हा समोर फटका, वा युवराज दाभेकर यांच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. फटका सीमारेषा पलीकडे खेळला युवराज दाभेकर यांनी आणि 6 धावा देखील वसूल केल्यात. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आलाय तुकाराम अहिरे यांच्याकडून. एक मारलाय, दुसरा मारला तर 501 रुपये. परंतु आपल्या संघासाठी कबड्डीपटू देखील चांगले आहेत. चांगलं कबड्डी देखील त्यांनी त्यांची कारकीर्द पाहिली तर कबड्डीमध्ये पहिलं युवराज दाभेकर यांना पाहायला मिळते. अंडरआर्म ओपन देखील चांगले खेळायचे, परंतु हा षटकार आलाय. हा चेंडू जर पाहिला तर अंगावरती ब्रश झालाय, धाव मिळणार नाहीये. मनोज लगेचच बॉलवरती गेला, डॉट बॉल. आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाला युवराज. नाही जर पाहिलं तर विजय आणि षटक संपलंय दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 26 धावा, 26. इराच्या सरासरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक जर पाहिला तर गोवेले संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक देण्यात आलाय. द्वितीय क्रमांक जर पाहिला तर जनार्दन अहिरे यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलंय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षण आणि मालिकेवरच्या ट्रॉफ्या आहेत त्या जर पाहिलं तर अक्षय अहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. सन्मान चिन्ह जर पाहिले तर अनिल अहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. तसेच प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विलास अहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. दत्ता केसरकर, निलेदादा अहिरे, सुजल अहिरे आणि पाण्याची व्यवस्था श्रीकांत अहिरे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच संदीप अहिरे यांचं देखील सहकार्य राहिलंय.
गोलंदाजी मार्क वरती विनय तळेकर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती टॉपे चेंडू हवेत आहेत, विकेट मिळण्याची संधी. तिकडे सुनील होते परंतु प्रयत्न केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॅच मात्र झाली नाही परंतु धावबादच्या रूपामध्ये मोठा धक्का बसलाय. गणेश दाभेकरची विकेट कुठल्या पद्धतीत झेलबादच्या पद्धतीने भेटली नाही परंतु धावबादच्या पद्धतीत भेटली आहे. आणखीन एक धक्का दुसरा खेळाडू बाद. बॅटिंग साठी जर पाहिलं तर विजय जात आहे बॅटिंग साठी. गणेश दाभेकर ज्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार आला आणि धावबादच्या रूपामध्ये एक विकेट मात्र मिळाली आणि महत्वाची विकेट मात्र मिळाली. पॉइंटला जे आपले स्वयंसेवक बसलेत, 4 स्वयंसेवक बसलेत समोर, कोणी नाहीये. राहुल, भगवान, अक्षय देखील आहे त्या ठिकाणी. हा बॉल ऑप्टिक्सच्या बाहेर, व्हाईट बॉल, अवांतर स्वरूपाची धाव. विनय तळेकरला कमबॅक करताना पाहायला मिळतो. एक विकेट देखील मिळाली आहे. हा बॉल ऑप्टिक्सच्या पुन्हा एकदा बाहेर, त्याच लाईन वरती, त्याच दिशेने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संजय बॅटिंग साठी आहेत. हा देखील आता बॉल स्ट्रीट होताना पाहायला मिळतोय. खेळपट्टी ओली झाली आणि त्या कारणामुळे त्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाजीला मदत होते आणि हा देखील बॉल डॉट आलाय. विनय तळेकर त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 2 चेंडू लगातारचे डॉट आले. हा तिसरा देखील पहा, त्याच टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. 3 लगातारचे बॉल डॉट टाकलेत विनय तळेकरने. धावसंख्येला लगाम लगावलाय. धावसंख्या जी मात्र पुढे जात होती तिथे मात्र थांबवली आणि धावसंख्या 29 वरती थांबली आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 29 धावा धाव फलकावरती 2 खेळाडू बाद झालेत. सनी लुतेकरने 0 धावा बनवल्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर गणेश दाभेकरने चांगली खेळी केली. धावा बनवण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून 21 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. स्कोर कार्ड 29 झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगली लढत, चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल, शरीराचा मारा त्या ठिकाणी केला जातो. डायरेक्ट हिट आणि युवराज दाभेकर पहा प्रयत्न करतायत आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. हे मात्र प्रत्येक जण करता आलाय. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव मिळतीये. या ठिकाणी आगमन होते एक आणखीन एक दिलदार व्यक्तिमत्व आणि सर्वांसाठी वेळोवेळी एका कॉलवरती धावून येणारं व्यक्तिमत्व शैलेशदादा कोळसकर यांचं आगमन या ठिकाणी होतंय. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल शैलेशदादा कोळसकर यांना की आपण व्यासपीठावरती या. कारण त्यांचा संघ जर पाहिला तर लंगोटी मित्रमंडळ करंजे आज त्यांच्या नावाने पुरस्कृत केलाय विराट 11. आणि ते देवळे संघ देखील खेळताना पाहायला मिळतील भैरवनाथ देवळे टीमच्या माध्यमातून. या शैलेशदादा कोळसकर आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती या. धावसंख्या जर पाहिली तर 30 वरती जाऊन पोहोचली. 30 वरती 2 खेळाडू बाद झालेत. हा बॉल आणखीन एक वेगाने भर वेगाने गोलंदाजी राहिली आहे. पुरेपूर खेळपट्टीचा फायदा घेतोय विनय तळेकर. 2 षटकार मारले तर सुनील उतेकर यांच्याकडून देखील 500 रुपये आहेत युवराज दावेकर यांच्यासाठी. आडव्या बॅटनं हा देखील बॉल खाली होता परंतु बॉल देखील जर पाहिलं तर बॅटवरती घेतलाय. ऑन साईडला खेळाय तिकडे क्षेत्ररक्षक विजय आलाय बॉलवरती. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. 2च्या मदतीने तिसरीचा देखील प्रयत्न करत होते परंतु 2 धावांवरती थांबावं लागेल. 2 धावा आल्या. 2 धाव फलक पुढे गेला. 32 या आकड्यावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर संपल्यात. 32 धावा, 2 खेळाडू बाद.
4 षटकांचा सामना आहे. पहिल्या फेरीतील 4 ओव्हरचे सामने आणि दुसऱ्या फेरीतील 3 ओव्हरचे हा फॉर्मॅट आहे. सकाळी जर पाहिलं तर 9 वाजून 29 मिनिटांनी पहिला बॉल पडला. पहिली मॅच आपण पाहिली. आणि पहिल्या 4 मधून जर पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये लंगोटी मित्रमंडळ करंजी हा संघ दाखल होताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक चला घाई करा थोडीशी निवे टीम. विजय तळेकर मैदानाच्या बाहेरून सांगतायत की कुठे बॉल पिचिंग करायचा आहे. हे गोलंदाजाला सांगतायत आणि नेहमीच त्याचा पाठिंबा टीमला बाहेरून देखील असतो. पीटीपीएल स्पर्धा देखील असू दे आणि आपल्या गावची स्पर्धा देखील असू दे. सचिव साहेब मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत तर उपसचिव म्हणजेच विजय तळेकर त्यांच्या अगेन्स्ट आहेत, विरुद्ध आहेत. अशा बऱ्याच मॅचेस आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक घेऊन गोलंदाज शुभम तळेकर. शुभम तळेकर गोलंदाजीसाठी शेवटचे 6 बॉल. त्या 6 बॉलवरती किती धावा खर्च करणार पाहावं लागेल. किती धावा बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल. परंतु युवराज दाभेकर यांच्याकडे स्ट्राईक. हा बॉल समोर उडवलाय. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय. एक धाव मिळेल परंतु दुसरीदा देखील प्रयत्न करावा लागेल आणि केलाय. 2 धावा आल्यात. दुहेरीच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय. धावा येणं महत्वाचे. धावसंख्या 32 34 वरती जाऊन पोहोचले. 34. आज लकी पार्टे या टीम मध्ये पाहायला मिळत नाहीये. त्याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु निवे टीम एक चांगली टीम आहे. हा देखील आता मात्र बॅटची एज आणि यशच्या मागे चांगला झेल. आणखीन एक धक्का. तिसरा खेळाडू बाद संजय. अनुज आज केवनाळ्या टीम मध्ये विश्वनाथ आगोंडे देखील नाहीये. कारण तो देखील एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचीच कमी मात्र आता पाहायला मिळते. परंतु गणेश दाभेकर एक की फॅक्टर होता. त्याचा विकेट आणि तो धावबाद झाला. तिथून मात्र धावसंख्येला लगाम लगावला गेला. धावा येत होत्या त्याच्या बॅटमधून तो धावबाद झाला. त्याच्यानंतर धावसंख्या खाली आली. धावसंख्येचा आलेख खाली आला आणि रन रेट देखील जर पाहिला तर खाली येताना पाहायला मिळाला. एका धावसंख्येकडे वाटचाल करणारा संघ, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा संघ केवनाळे आता मात्र कमी धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. हा बॉलवरती देखील फटका फसलाय. समोरच्या दिशेने चेंडू तिकडे मात्र स्टॉप झालाय पाण्यामध्ये आणि तिकडे एकच धाव मिळेल. स्ट्राईक आता युवराज दाभेकर यांच्याकडे असेल आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. 35 या आकड्यावरती 35. 35 धावा आणखीन काही 3 चेंडू बाकी आहेत. 35 धावा झाल्यात. एखादा षटकार जर ठोकला तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या म्हणू 40च्या पुढे जाताना. 35 झाल्यात. 40-45 धावा देखील एक चांगला स्कोर फायटिंग टोटल म्हणू शकतो आणि ती उभी करावी लागेल युवराज दाभेकर यांना पुढच्या 3 बॉलवरती. त्यांच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय आणि तिसऱ्या क्रमांकावरती आल्यावरती बॅटिंग त्यांनी केली आहे. एक षटकार देखील त्यांनी ठोकलाय. पुढचा बॉल. बॉल फाईन लेगच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. अतुल तळेकर बॉलचा पाठलाग करेल परंतु बॉल मात्र थांबणार नाहीये. वेगाने निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने सीमारेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. महत्वपूर्ण धावा आहेत त्या आणि ह्या धावा आता येत आहेत. धावा कशा येऊ देत परंतु आल्या पाहिजेत. ते मात्र प्रयत्न चालू आहेत युवराज दाभेकर यांचे. चांगला फटका होता फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा वसूल केल्या आणि धावफलक 39 वरती जाऊन पोहोचला. फायटिंग टोटल त्यांनी उभी केली आहे. अजून जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत. षटकार मारला तर 500 रुपये. एका षटकाराला 500. सुनील उतेकर यांच्याकडून परंतु फटका फसलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार आला तर सुनील उतेकर यांच्याकडून 500 रुपये. एकच बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल. बॅकफुटला जाऊन खेळतो परंतु चेंडू ऑफ स्टिकच्या बराच बाहेर पिचिंग केला. व्हाईट बॉल. अबंतर स्वरूपाची धाव फलकावरती धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. हा बॉल चांगला आहे. शेवटचा बॉल डॉट. 40-41 धावा होत आहेत 4 षटकामध्ये. 3 षटकात देखील जर पाहिलं तर आपण जास्तीच्या धावा होताना पाहायला मिळाल्या नाहीयेत.
आणि आतापर्यंत देखील जर पाहिलं तर 40, 42, 45 धावांपर्यंत धावसंख्या जातीये. मागील मॅच देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाली. 26, 27 धावा सिद्धिविनायक बोरावळे संघाने थांबवलं होतं 27 धावांवरती. 4 षटकं संपलेत. पहिला डाव संपलाय. धावा बनवल्यात त्या 40-41 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. आदर्श क्रिकेट मंडळ निवे या टीमला. चला आपण लगेचच दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. चला मैदानामध्ये खेळणारी टीम आपण लगेच उतरा आणि निवे टीम आपण लगेचच आपले बॅट्समन देखील पाठवा. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजेता आणि सिद्धिविनायक बोरावळे अशी मॅच होईल. त्याच्यानंतर एरंडवाडी मुरा आणि त्यांच्या विरोधात श्री रामवर्धनी कापडे अशी मॅच पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जय बजरंगबली दाबेळ विरुद्ध श्री भैरवनाथ क्रीडा मंडळ देवळे अशी मॅच होईल. आणि शेवटचे 4 संघ शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले विरुद्ध बोरज ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधात शेवटची मॅच असेल पळशिल विरुद्ध चढवली. चला खेळणारी टीम मैदानाच्या आतमध्ये लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि बॅट्समन आपले निवे टीम आपले लगेच दाखल करा. 41 धावांचं लक्ष पार करायचंय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी स्पर्धा शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून शिवशक्ती चषक 2024 पर्व दुसरं एक चांगली स्पर्धा आणि कित्येक ट्रॉफी आपण जर पाहिलं तर गोवेले टीमने जिंकलेल्या आहेत. त्याचा बॅनर देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती. बऱ्याच स्पर्धा गोवेले टीमने जिंकल्या. विनोद धनावडे त्या विजयाचा शिल्पकार असायचा तर कधी तुषार जाधव असायचा तर अनेक खेळाडू कधी जर पाहिलं तर राधेची ओढ देखील आम्ही पाहिली आहे. ओमकार जाधव हा देखील त्याला देखील आम्ही पाहिलं. राधेची मेडन ओव्हर देखील आम्ही पाहिली परंतु ती ओव्हर पाहण्यासारखी होती दिवा खाडी मैदानामध्ये. आणि त्याच्यानंतर सर्व पोलादपूर तालुक्याला माहीत झाला. बिग बॅशला देखील बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. आणि विनोद धनावडेची खासियत प्रत्येक स्पर्धामध्ये अर्धशतक त्याने ठोकलंय. कोल्हापूरची पीटीपीएल देखील असू देत, बिग बॅश देखील असू देत, मोठ्या ओव्हरचे जिथे मोठमोठ्या स्पर्धा असतात आणि जास्ती षटकं असतात तिथं विनोद धनावडेचं अर्धशतक पाहायला मिळालंय. ही खासियत आहे गोवेले गावची आणि विनोद धनावडेची देखील आणि संपूर्ण टीमची. आणि त्यांच्या टीमच्या सहकार्यामुळे देखील आणि त्यांचा पाठिंबा त्या टीमला देखील संपूर्ण ग्रामस्थांचा असतो. त्यांच्या वतीने हा संघ एका चांगल्या दिशेने आणि चांगल्या लेवलला आणि टॉपला जाऊन पोहोचलाय. मागीलच 2 हप्त्यापूर्वी स्पर्धा झाली या मैदानामध्ये आणि प्रथम क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी गावी देखील नाही पाठवली. या स्पर्धेला आज उपलब्ध केली आहे. ही मोठी बाब आहे आणि विशेष बाब आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष यांचं देखील आगमन होताना पाहायला मिळते. निलेदादा कोळजकर यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग नेतृत्व डॅशिंग अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व पोलादपूर तालुक्यातील आणि पोलादपूर तालुक्याच्या बाहेर देखील असे निलेशदादा कोळजकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय आदरणीय डॅशिंग अध्यक्ष निलेशदादा कोळजकर यांचं हार्दिक स्वागत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. मनोज तळेकर आणि त्याच्या जोडीला विनय तळेकर. विनय तळेकरने देखील कित्येक स्पर्धा बॅटिंगच्या जोरावरती निवे टीमला जिंकून दिल्या आणि तोच देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही अष्टपैलू खेळाडू मनोज तळेकर. मनोज तळेकरचं पाहूया आज बॅटिंग कशा पद्धतीने होते कारण दररोजचा विरारमध्ये सराव सकाळच्या सत्रामध्ये त्याचा पाहायला मिळतो आणि आज त्याचा फायदा त्याला होईल का ते पाहावं लागेल. परंतु गोलंदाजी मार्कवरती सनी लुतेकर एक युवा टॅलेंट खेळाडू पोलादपूर तालुक्याने हा देखील दिलाय आणि तोच मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय ना पाहायला मिळतोय. तसेच एक डॅशिंग नेतृत्व मनाचा दिलदार माणूस अशी ओळख आणि आज लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाला पुरस्कृत केलंय शैलेशदादा कोळजकर यांचं आगमन त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. एका वेगळ्या लुक मध्ये आणि निलेशदादा कोळजकर देखील एका वेगळ्या लुक मध्ये स्टेज वरती. वा हार्दिक असं स्वागत. डॅशिंग अध्यक्ष निलेशदादा कोळजकर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष
निलेशदादा कोळसकर यांचा देखील नवीन लुक पाहायला मिळतोय आणि शैलेशदादा कोळसकर यांचा देखील नवीन लुक पाहायला मिळतोय. दोघांचे देखील हार्दिक स्वागत. आणि निलेशदादा कोळसकर यांची एक मोठी स्पर्धा आता 11 ऑगस्टला येते. 12 ऑगस्टला वाढदिवस, परंतु 11 ऑगस्टला सालाबाद प्रमाणे याही वर्षी जवळ मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळते. पहिला चेंडू जर बॉलला वाईट आणि त्याच्यानंतर डॉट, हा बॉल देखील जर पाहायला मिळतोय, पाहायला ब्रश झालाय आणि मागे निघून गेलाय. अधिक वेगाने लेग बायच्या रूपामध्ये एक धाव फलकावरती जोडली जाते. 41 धावांचं आव्हान आहे, 41 धावांचं टार्गेट आहे आणि आता पाऊस झालाय, खेळपट्टी देखील ओली झाली आहे आणि गोलंदाजाला आता त्याची मदत होईल आणि त्याचा फायदा मात्र सनील उतेकर घेताना पाहायला मिळतोय. परंतु विनय तळेकर याच्याकडे क्षमता आहे, मनोज तळेकर देखील त्याच्याकडे देखील क्षमता आहे. हा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मिड विकेटच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपलाय पावसामध्ये. अप्रतिम कॅच आणि पहिला धक्का, विनय तळेकर बाद. व्यासपीठावरती पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे डॅशिंग अध्यक्ष, सन्माननीय आदरणीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व निलेशदादा कोळसकर यांचं आगमन झालंय. येणाऱ्या 11 ऑगस्टला, 12 ऑगस्टला वाढदिवस आहे आणि 11 ऑगस्टला याच मैदानामध्ये एक भव्य दिव्य आणि मोठ्या रकमेची स्पर्धा, मोठी बक्षीस असणारी स्पर्धा ती तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये पंचांसाठी देखील लकी ड्रॉ कुपन, स्मार्ट वॉच दिली जाते आणि समालोचकांसाठी देखील लकी ड्रॉ साठी स्मार्ट वॉच दिली जाते. एक आगळी वेगळी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. गेल्या वर्षी देखील आपण पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये देखील अंपायर आणि कॉमेंटेटरसाठी लकी ड्रॉ स्मार्ट वॉच ठेवली होती आणि त्यामध्ये मी भाग्यवान होतो. मला मिळालं होतं स्मार्ट वॉच. त्या वर्षी देखील पंचांसाठी वेगळे आणि समालोचकांसाठी वेगळे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. एक विकेट तर त्यांनी मिळवली. विनय तळेकर एक मोठा धक्का दिलाय सनीलने, परंतु चांगली कॅच. 100 पैकी 90% ज्यांनी झेल टिपलाय त्याला दिले जातील आणि 10% सनील उतेकरसाठी, कारण अप्रतिम झेल, पाऊस असताना देखील झेल टिपला आणि दूरवरतून येताना झेल टिपणं एक महत्वाची बाब असते. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर आणि तेच मात्र त्यांनी केलं आणि झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर लेफ्ट हँड, हा ऑन साइडला खेळला आहे, तिकडे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. फाईन दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवरती, तदवर एक धाव घेतली आणि एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. 3 या आकड्यावरती, 3 धावा धावफलकावरती. मनोज तळेकरला आता इथं डाव सावरावा लागेल. कोंडू विभागाचे अध्यक्ष आणि एक यशस्वी आयोजक म्हणून यांच्याकडे पाहिलं या हंगामामध्ये टेनिस बॉलच्या, असे राजेदादा सकपाळ त्यांचं देखील आगमन होतोय. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. सामाजिक कार्यामध्ये देखील अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावरती राजेदादा सकपाळ, निलेदादा कोळसकर, तुफानदादा मोरे यांना आपण सकाळी पाहिलं. तालुक्यातील ग्रामीण भागासाठी देखील आम्ही काहीतरी करतोय आणि काहीतरी देणं आहोत, हे मात्र त्यांनी नेहमी दाखवलंय आणि ते ह्या वर्षी देखील करताना पाहायला मिळाले. कोंड विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राजेदादा सकपाळ यांचं आगमन आणि मागील वर्षी जी मात्र 1 लाखाची स्पर्धा पोलादपूरमध्ये पीटीपीएल ग्राउंड वरती पार पडली, त्याचे यशस्वी आयोजक असे राजेदादा सकपाळ यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु गोलंदाजीचा फायदा, या खेळपट्टीचा फायदा सनीलला होताना पाहायला मिळतोय. हा देखील हलक्या हाताने खेळला, फाईन. इथं मात्र जर बॉल जर पाहिलं, धावा जर पाहिलं तर 3 मिळाल्यात. 4 धावा आहेत, 4. इकडे जे लाईव्ह वाले त्यांची लाईन आहे बाउंड्रीची, त्यांनी सांगितलं की बॉल बाहेरून पकडला म्हणून 4 धावा.
बॉल बाहेरून पकडलाय, बाकी काय. देऊ देऊ नाही ना. बाउंड्री कुठली आहे तुम्ही सांगा. स्टेज आहे का? आंबा बाउंड्री नाहीये. ओके. 3 धावा आहे, 3. 3-1 आहे, 1 आहे. एकच आहे. ओके. एकच धाव. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे गेले 1ने. 4 वरती जाऊन पोहोचले. या स्टेजलाच क्लिअर करायचंय, तरच चौकार षटकार मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 4 धावांचं षटक आपल्याला सनीलचं पाहायला मिळालंय. आता गणेश दाभेकर आलाय गोलंदाजी मार्कवरती. त्याच्याकडे देखील अचूक टप्पा आहे आणि नियंत्रित गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमी जाणला जातो. आता तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सनीलने त्याचं काम केलंय. 4 धावा त्याने खर्च केल्यात केवळ. बॅटिंग करत असताना तो शून्यवरती बाद झाला, परंतु गोलंदाजीसाठी आणला त्यांनी 4 धावा दिल्या. पहिला बॉल. हा बॉल जर पाहिला तर मागे निघून जातोय. बघा काय निर्णय येतो. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. वाईट +2 अशा 3 धावा. वाईट +2 अशा 3 धावा मिळतील. खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नो बॉल. 3 धावा मिळाल्या आणि 3 धावांनी धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलाय. 41 धावांचा पाठलाग चालू आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. तर या ठिकाणी रवी आहिरे यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. हा बॉल खाली राहिला. प्रचंड वेगाने टाकला होता. गुडलाईन स्पॉट वरतून चेंडू राईज झाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. महत्वाचे असतील हे डॉट बॉल केवनाळे संघासाठी, केवनाळे टीमसाठी. एक एक डॉट बॉल महत्वाचा आहे. एक एक मोठा फटका महत्वाचा आहे. हा बॉल नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आणि फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने वधारते. अवंतर स्वरूपाची धाव. निलेश मोरे आणि ज्ञानेश्वर अहिरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. संपूर्ण गोवेले ग्रामस्थ या ठिकाणी येत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. हा बॉल ऑप्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव. अवंतर स्वरूपाच्या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. फ्री हिट पुढचा देखील कंटिन्यू असेल. फ्री हिट होता. बॅटची एज घेतली होती आणि मागे मात्र बॉल अडवला गेला. सनीलने असंच म्हणावं लागेल, कारण फ्री हिट बॉल होता. धाव मिळाली नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावली आहे. 16 चेंडू बाकी आहेत आणि 32ची आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवरती तुम्हाला 2 धावा बनवायच्याच आहेत. हे समीकरण डोक्यात ठेवावं लागेल. फटका खेळाय. वा, अफलातून फटका लांब दूरवरचा मनोज तळेकरच्या बॅट मधून ब्रँडेड स्ट्रोक षटकार. हे तुम्हाला करावं लागतं. ओरपिच बॉल होता आणि त्याला मात्र कव्हरच्या दिशेने चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाठवलं मनोज तळेकरने. सराव करत असताना यश तुम्हाला नक्कीच मिळतं आणि ते मैदानाच्या आतमध्ये मनोज तळेकरला मिळालंय. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. जोपर्यंत तो खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आदर्श क्रिकेट मंडळ निवे ह्या संघाच्या आशा पल्लवीत असतील आणि तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. महत्वाची भूमिका असेल. आता फटका फसलाय. झेलची संधी आहे. गणेश दाभेकर चुकी करणार नाही, कारण त्याच्या हातामध्ये झेल आलाय स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं आणि फलंदाज मनोजची खेळी देखील संपुष्टात.
तर या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जर पाहिलं तर संपूर्ण टीमच्या माध्यमातून, गोवेले टीमच्या माध्यमातून, शिवशक्ती मित्रमंडळ गोवेलेच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक जनार्दन आहिरे यांच्या माध्यमातून देण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज मिळते पहा. यष्ट उद्ध्वस्त केल्यात आणि विजय तळेकर ज्या पावली आला त्या पावली माघारी परतताना पाहायला मिळतोय. तिसरा धक्का जो मात्र बसलाय आता आदर्श क्रिकेट मंडळ निवे या संघाला बॅकफूट वरती गेलाय. महत्वाचे विकेट गेलेत माघारी. विजय तळेकर देखील त्याच्याकडून देखील अपेक्षा होता, परंतु गणेश दाभेकर अष्टपैलू खेळाडू आहे आणि पावसाळ्यातील भरपूरसा काही अनुभव त्याच्याकडे आहे. जर हॅट्रिक घेतली तर संदीप दाभेकर यांच्याकडून ₹500 कॅश प्राइज दिलं जाईल. धावा झाल्या त्या फलकावरती 15. 41 ची आवश्यकता होती. 15 झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर 26 बनवायच्यात. 13 बॉल आणि 26 म्हणजे मॅच अजूनही निवेच्या बाजूने आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावीच लागेल की हा सामना जिंकायचा असेल तर. परंतु गोलंदाजी चांगली आहे. पहिल्या षटकात सनीलने 4 धावा केवळ खर्च केल्या आणि या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु विकेट देखील घेतल्या 2 आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळाली. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक गणेश दाभेकरच्या नावावरती होईल का? या चेंडूवरती पाहूया. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले आयोजित असणारी स्पर्धा शिवशक्ती चषक 2024 पर्व दुसरं हॅट्रिक बॉल. हा बॉल थोडासा बचावला गेलाय. फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय जयेश आणि हा बॉल डॉट आलाय. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. पण पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर वाईट आला पहिला बॉल. त्याच्यानंतर थोड्या अवांतर धावा आल्या आणि त्याच्यानंतर एक मोठा फटका आला. परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं गणेश दाभेकरने देखील. 2 षटकांचा खेळ संपलाय त्या फलकावरती. 15 खेळाडू बाद झाले. ते 3 येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये बनवायचे त्या 26 धावा. 13च्या सरासरीने धावसंख्या बनवायची आहे. विजय मिळवायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 13 धावा आल्याच पाहिजे आणि तरच तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करू शकता. 26, 13 बॉल, 12 बॉल आणि 26 ची आवश्यकता. आता 2 गोलंदाजांनी त्यांचं काम केलंय. 2 महत्वाच्या विकेट देखील गेल्यात. परंतु आता नवीन गोलंदाज संजय 12 बॉल आणि 26 ची आवश्यकता. 12 बॉल 26 ची आवश्यकता. आणि प्रत्येक टीम मात्र पार्टिसिपेट करते. त्यांच्यासाठी देखील दत्ता केसरकर यांच्याकडून हे आकर्षक ट्रॉफी देण्यात येते. चला थोडंसं फास्ट फास्ट खेळायचंय. गणेश, युवराज दाभेकर आपण विनंती असेल थोडंसं फास्ट, कारण 15 मॅच कव्हर करायच्या आहेत आजच्या दिवसात आणि जवळजवळ जर पाहिलं तर 12 वाजून 40 मिनिटं झालेत. अजून 8चा पूल देखील पूर्ण झाला नाहीये, याची नोंद घ्या. पहिल्या 4 मधून लंगोटी मित्रमंडळ करंजे संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. या मॅच मधून जिंकेल तो बोरावळे संघासोबत खेळेल आणि त्यातून एक टीम येईल. संजय गोलंदाजी मार्कवरती. हा शरीरापासून थोडासा दूर ठेवला. वाईट आणि ऑफ स्टंपच्या मधोमध हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 11 बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर 26 ची आवश्यकता. हा देखील चेंडू त्या दिशेने, परंतु चेंडू हवेत आहे. झेलची संधी आणि वा, अफलातून झेल. काय झेल टिपलाय संजयने. अप्रतिम कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावी लागेल. नक्कीच आमची जीटीसी वाहिनी टीम ही कॅच कव्हर करेल आणि सोडेल देखील. अफलातून झेल संजयच्या माध्यमातून टिपलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल निसटला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्वतःला झेपवलं, झेप काढली आणि हा झेल टिपला गेला. 10 बॉल 26 ची आवश्यकता. काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच केवनाळे संघ जर फायनल पर्यंत आला तर नक्कीच हे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पारितोषिक प्रश्नचिन्ह असेल किंवा नसेल, परंतु हा खेळाडू, त्या खेळाडूचं नाव चर्चेत असेल. अफलातून झेल टिपलाय. त्यांनी तिकडे देखील एक चांगला झेल टिपला संजयने मिड विकेटला पहिल्या षटकामध्ये आणि आता देखील जर पाहिलं त्याने स्वतःच्या फॉलोथ्रू झेल टिपलाय. अप्रतिम फिल्डिंग. आणखीन एक विकेट. तर या ठिकाणी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सुनील सकपाळ साहेब यांचं देखील आगमन व्यासपीठावरती झालंय. आपलं देखील साहेब हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले
आणि गोवेली ग्रामस्थांच्या वतीने सुनील जगपाल साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आणखीन एक डॉट, 3 चेंडू डॉट आलेत. डॉट बॉलची संख्या. आता निवे संघ इथून बाहेर पडेल का पाहावं लागेल. कव्हरच्या दिशेने फटका लॉंग ऑफ मध्ये सजवला. क्षेत्ररक्षक तिकडे दूरवरतून आला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. नाही थांबवलंय, तुतुमय चालू आहे, परंतु 2च धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक. 8 बॉल 24 ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 24 धावा. 24 धावा 8 बॉल. चांगली गोलंदाजी आज केवनाळे टीमची पाहायला मिळाली आहे. बॅटिंग देखील चांगली केली आहे गणेश दाभेकरने आणि गोलंदाजी देखील जर पाहिलं तर सनील उतेकरने चांगला स्टार्ट दिला. चांगली गोलंदाजी केली, धावा रोखल्या, केवळ 4 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या. त्याच्यानंतर गणेश दाभेकर 2 विकेट त्याने महत्वाच्या काढल्या. पुढचा बॉल. हा बॉल शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये डॉट बॉलची संख्या जास्तीची पाहायला मिळते. केवळ 2 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये आणि 1 विकेट देखील मिळवली. शेवटचा बॉल. 7 बॉल आणि 24 ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये संपूर्णपणे केवनाळे संघाने वर्चस्व गाजवले आतापर्यंत असं म्हणावं लागेल. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. 3ही गोलंदाजीने चांगली गोलंदाजी केली आहे. हा बॉल एस्टन वरती लेग स्टिक वाकवली आणि आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. 6 बॉल 24 ची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल आणि बनवायचे त्या धावा 24. शुभम मैदानाच्या आतमध्ये. शुभमला कामगिरी करावी लागेल. नागेश मात्र बाद झालाय. टेनिस बॉल क्रिकेट वेगळं असतं, रबर बॉल क्रिकेट देखील वेगळं आपल्याला पाहायला मिळतं. शिवशक्ती क्रीडा मंडळ गोविल यांची स्पर्धा बहारदार आयोजन. चांगल्या मॅचेस सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉल पर्यंत सामने रंगले आणि आज देखील जर पाहिलं तर ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती दुसऱ्या पर्वामध्ये जाताना पाहायला मिळते. 6 बॉल आणि 24 ची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल पाहावं लागेल. रितेश त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. 6 बॉल 24 ची आवश्यकता. आज केवनाळे संघ विश्वनाथ अगोंडे नाहीये, त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय. अजून बरेचसे खेळाडू संघामध्ये पाहायला मिळत नाहीये, परंतु गणेश दापेकर आणि सनील उतेकर तसेच संजयने देखील चांगली साथ दिली आहे या दोन्ही खेळाडूंना. परंतु हा शेवटचा गोलंदाज. 6 बॉल 24 ची आवश्यकता. रितेश आलाय शेवटचे 6 बॉल घेऊन. संघाला विजय मिळवून देणार का? 24 ची आवश्यकता आहे. लक्ष तर दूर आहे, परंतु बॅट्समनला त्यांची कामगिरी करावी लागेल. निवे टीमला मॅच जिंकून द्यावी लागेल दोन्ही बॅटर्सला. परंतु असा टप्प्याचा बॉल जर पाहिला तर याची रक्षकाच्या दिशेने डॉट बॉल. 5 बॉल 24 ची आवश्यकता. चला बोरावळे टीम आपला कर्णधार सज्ज ठेवा. व्यासपीठाच्या अगदी समोर टॉस केला जाईल. चालू सामन्यातील विजेता टीम बरोबर. उंची तर जास्त घेतली. पाहूया युवराज दाभेकर हा झेल टिपणार का? परंतु तीनही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडलाय. थोडेसे उशिरा पोहोचले. धावा मिळाल्या त्या 2. 22 ची आवश्यकता. 4 बॉल. मॅचची औपचारिकता पाहायला मिळते. सामन्याची औपचारिकता पाहायला मिळते. आलाय फटका तर आलाय स्क्वेअर लेगला आणि हा चौकार देखील आलाय. म्हणजे मॅच मध्ये आता कमबॅक करावं लागेल. 3 बॉल बाकी आहेत आणि 3ही बॉल वरती षटकार ठोकावे लागतील. 23 धावा झाल्यात. 3 बॉल मध्ये 18 पाहिजेत. 3 बॉल वरती 3 षटकार मारावे लागतील. जयेशला जयेशला 3ही बॉल वरती 3 षटकार ठोकावे लागतील संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. 3 बॉल 17 ची आवश्यकता. 3 बॉल 17. 3 बॉल मध्ये अजूनही 17 बनवायच्यात. मॅच जिंकण्यासाठी आदर्श क्रिकेट मंडळ निवे या टीमला
हा मात्र फटका आता खाली राहिलाय. पॉइंट लेगच्या दिशेने शॉर्ट पॉइंट लेगला बाब्या त्या ठिकाणी पोहोचतोय. केवळ धाव मिळेल ती एक. 2 बॉल 16 ची आवश्यकता. आता सामन्याची औपचारिकता. 2 बॉल 16. बोरवली टीम आपला कॅप्टन समीर मापतिया लगेच टॉस केला जाईल. 3 षटकांचा सामना असेल. ज्ञानेश्वर आहिरे यांच्या हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. लास्ट बॉल. फटका लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेल मात्र होऊ शकला नाहीये. मॅच जिंकली केवनाळे या टीमने आणि या विजयाचा शिल्पकार प्लेअर ऑफ द मॅच 21 धावा बनवल्या, 2 विकेट देखील घेतल्या. गणेश दाभेकर ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. सिद्धिविनायक बोरावळे आणि केवनाळे चला टॉस साठी या. केवनाळे टीम टॉस साठी या. गणेश टॉस साठी या. आणि नेवे टीम आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. आपला देखील सन्मानित केलं जाईल. बोरावळे टीमचे कॅप्टन आले. केवनाळे कॅप्टन पाठवा. केवनाळे टीम कॅप्टन पाठवा. युवराज दाभेकर. केवनाळे टीम आपण टॉस साठी त्वरित या. अविनाश शेलार यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल नामदेव आहिरे यांच्या शुभ हस्ते. ज्ञानेश्वर आहिरे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आणि गणेश दाभेकरला देखील मॅन ऑफ द मॅच देखील सन्मानित केले जाते. व्यासपीठावरती मान्यवरांना आणि यथोचित मान सन्मान केला जातोय. मॅन ऑफ द मॅच द्या. नामदेव आहिरे मॅन ऑफ द मॅच द्या. नामदेव आहिरे आपल्या शुभ हस्ते. गणेश दाभेकर यांना गणेश दाभेकरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. अष्टपैलू कामगिरी, 21 धावा, 2 विकेट आणि त्याला दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. तसेच निवे टीम आपला खेळाडू पाठवा एक. आपला देखील एक सन्मान केला जातोय आणि टॉस केला जाईल. टॉस ज्ञानेश्वर अहिरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅचचा 3 षटकांची मॅच असेल. 3 ओव्हरची मॅच असेल. तुषार जाधव आणि संदेश कर्नाळे कुठे असेल तर पंतांची भूमिका पार पाडायची. केवनाळे टॉस जिंकलाय. बॅटिंग घेतलीये. बोरवळे टीम चला मैदानात लगेच. बोरवळे टीम मैदानात चला लगेच. 3 ओव्हरची मॅच असेल आणि यानंतर समालोचन करतील पोलादपूर तालुक्यातील हवा हवासा वाटणारा आवाज आणि प्रत्येक खेळाडूला जोश येतो खेळताना असे गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकाल. धन्यवाद.